नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक सचिन पाटील तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये साठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्या विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन घेत असताना कोणत्या कालावधीमध्ये त्यांचं ॲडमिशन होणार आहे, बीएडच्या राऊंडचं वेळापत्रक कशा पद्धतीचं असणार आहे या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सीईटी दिल्यानंतर पुढची प्रक्रिया काय आहे याविषयी अनेक शंका असतात, तर अशा सर्व शंकांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये बीएडला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेल द्वारा आयोजित केलेल्या बीएड सीईटी देणं हे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असतं। विदाऊट सीईटी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही बीएड कॉलेजला ॲडमिशन होत नाही। तर या महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलने 6 ऑगस्ट रोजी बीएडला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। तर बीएडला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बीएडची सीईटी दिल्यानंतर बीएडच्या सीईटीचा रिझल्ट लागला, त्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्कोअर कार्ड आहे आणि पुढची प्रक्रिया काय आहे याविषयी अनेक शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होत्या। तर ज्यांनी सीईटी दिलेलं आहे, ज्यांच्याकडं बीएडचा रिझल्ट अर्थात स्कोअर कार्ड आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलने हे वेळापत्रक दिलेलं होतं। तर याच्यामध्ये काही गोष्टींचं पालन आपल्याला करावं लागणार होतं। तर त्याच्यामध्ये बघा, 13 जुलै ते 28 जुलै या कालावधीमध्ये बीएडच्या सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं होतं। रजिस्ट्रेशन करायचं होतं म्हणजे विद्यार्थ्यांकडं सीईटीचा फॉर्म भरताना एक लॉग इन आय डी पासवर्ड होता, त्या लॉग इन आय डी पासवर्डच्या मदतीने लॉग इन करायचं होतं सीईटी सेलच्या वेबसाईटवरून। सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट ही आहे बघा, www.mahaceet.org या वेबसाईटवरती विद्यार्थ्यांनी जायचं होतं आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं होतं। रजिस्ट्रेशन करताना त्यांचा जुना लॉग इन आय डी पासवर्ड हा आवश्यक असतो, त्या लॉग इन आय डी पासवर्डमधनं लॉग इन करायचं। त्याच्यानंतर नवीन एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड जनरेट होतो आणि रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला जातो। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली संपूर्ण माहिती भरायची आहे। सगळी शैक्षणिक माहिती भरल्यानंतर संबंधित कागदपत्र अपलोड करायची आहेत। बीएडमध्ये कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन ई व्हेरिफिकेशन होतं। तर 13 जुलै ते 28 जुलै या दरम्यान रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य होतं। हे रजिस्ट्रेशन राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचा विचार राऊंड 1 साठी आणि राऊंड 2 साठी केला जाणार आहे। जे NRI स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा 13/7 ते 15/8 या काळामध्ये रजिस्ट्रेशन करण्याची मुदत त्यांची आहे। ई व्हेरिफिकेशन आता मुलांचं झालेलं आहे, 12/7 ते 31 जुलैपर्यंत हे ई व्हेरिफिकेशनचा कालावधी होता। त्याच्यानंतर मुलांना त्यांनी डॉक्युमेंट अपलोड करणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी 13/7 ते 27/7 ज्यांच्यामध्ये काही अडचणी असतील त्यांना ही डेट दिलेल्या होत्या आणि या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर 1 ऑगस्ट 2024 अर्थात 2 ऑगस्टला पहिली अल्फाबेटिकल लिस्ट सीईटी सेलने जाहीर केलेली आहे। त्याच्यानंतर ज्या मुलांना डॉक्युमेंट संदर्भात काही क्युरीज निघाल्यात तर त्यांना त्यांचं ग्रीव्हन्स कंप्लीट करण्यासाठी 1/8 ते 6/8/2024 या कालावधीमध्ये मुदत देण्यात आली होती आणि आता याला अनुसरून 9 ऑगस्ट 2024 रोजी फायनल मेरिट लिस्ट राऊंड फर्स्टसाठी लागणार आहे। ही जी फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट असणार आहे ती संपूर्ण राज्यभरातल्या विद्यार्थ्यांची मेरिट वाईज एक यादी 9 ऑगस्टला पब्लिश होईल। तर आता ही यादी पब्लिश होईल। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं, तर त्या विद्यार्थ्याला ज्या महाविद्यालयामध्ये ज्या बीएडच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं असं वाटतंय तर त्या कॉलेजचे ऑप्शन त्यांना ऑप्शन फॉर्ममध्ये भरावे लागतात।
विद्यार्थ्यांना मग हे ऑप्शन फॉर्म कधी भरता येतील, तर कॉलेज वाईज ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत जी आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड सेकंड, पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला एकदाच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो भरलेला ऑप्शन फॉर्म पहिला आणि दुसरा राऊंड या दोन्ही राऊंडसाठी कन्सिडर केला जाणार आहे. तर त्याचा अवधी आहे 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यान. BEd CET दिलेल्या विद्यार्थ्यांनी, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी, ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडीचा ऑप्शन फॉर्म 8 ऑगस्ट 2024 ते 10 ऑगस्ट 2024 या दरम्यान भरायचा आहे. सदर भरलेले ऑप्शन फॉर्म हे 2 राऊंडसाठी कन्सिडर केले जाणार आहेत, राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड. मग हा पहिला राऊंड आहे कधी, दुसरा राऊंड कधी आहे? पहिल्या राऊंडची लिस्ट, अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट, हा पहिला राऊंड, या पहिल्या राऊंडची जी यादी लागणार आहे बघा, ती लागणार आहे 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या राऊंडची यादी लागेल. ही संपूर्ण राज्यभर यादी लागेल. कॉलेज वाईज याच्यामध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज अलॉट केलं जातं. कॉलेजच्या लॉग इनमध्ये त्यांना दिलेल्या मुलांची नावं येतात. तर कॉलेजकडे नावं आलेली असतात, मुलांना मेसेज आलेला असतो आणि महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरती सुद्धा ही यादी आपल्याला दिसते. तुम्हाला मेसेज सुद्धा येईल, कॉलेजकडं यादी असेल तर आपल्याला ज्या कॉलेज संदर्भात मेसेज आलेला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन राऊंड 1 मध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर राऊंड फर्स्टची ॲडमिशन होणार आहेत 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 या दरम्यान तुम्हाला ॲडमिशन घेता येतील. तर या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं नाव संबंधित महाविद्यालयामध्ये आलं असेल तर अलॉटमेंट लेटर तुम्हाला स्वतः प्रिंट काढून घ्यायचं आहे किंवा त्या कॉलेजच्या मदतीने तुम्ही ते अलॉटमेंट लेटर काढू शकता. तर 16/8 ते 20/8 या दरम्यानच मुदत आहे. तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. 20 ऑगस्ट नंतर पहिल्या राऊंडची प्रक्रिया पूर्ण होते. कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन द पोर्टल. तर कॉलेज हे काम पुढं करतं. 21 ऑगस्ट 2024 रोजी कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडसाठी ॲडमिट झालेल्या मुलांची नावं महाविद्यालय CET सेलला कळवत असतं 21/8ला. त्यानुसार रिक्त झालेल्या जागासुद्धा CET सेलला कॉलेज वाईज लक्षात येतात. त्याच्यानंतर बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात ही शंका आहे की आमचं रिझल्ट लागला, स्कोर कार्ड, काही मुलांना लॉग इन ID हरवलेला आहे, पासवर्ड जवळ नाही आहे आणि त्यांना हे तारखा होऊन गेलेल्या पण माहीत नाही आहेत. मग आता पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी जर रजिस्ट्रेशन झालं असेल तर मग पुन्हा राऊंड असतात का? आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी काय करायचं? CET दिली, स्कोर कार्ड आहे पण रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, मग आम्हाला ॲडमिशन मिळणार नाही आहे का? ठीक आहे, तर त्यांना सुद्धा ॲडमिशन मिळणार आहे, पण त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळणार नाही आहे. तर मग तेव्हा त्यांना केव्हा ॲडमिशन मिळणार आहे? तर रजिस्ट्रेशन न केलेल्या विद्यार्थ्यांना CET सेलने बघा, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, अशा विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट 2024 ते 3 सप्टेंबर 2024 या एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही तुमच्या रजिस्ट्रेशन करू शकता. पण हे रजिस्ट्रेशन गृहीत धरलं जाणार आहे राऊंड 3 साठी. तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी पात्र नाही आहेत. ज्यांनी दिलेल्या कालावधी म्हणजे साधारण 13 ते 28 जुलैपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी आता कन्सिडर केलं जाते. तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही 10 ऑगस्ट 2024 ते 3 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. ठीक आहे, तरी पहिल्या राऊंडची प्रोसेस आहे 16/8 ते 20/8 या कालावधीमध्ये पहिला राऊंड होईल. मग दुसरा राऊंड कधी होणार आहे? CET सेलने दिलेल्या या वेळापत्रकानुसार डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट राऊंड सेकंड 21 तारखेला कॉलेज वाईज वॅकंट सीट पब्लिश होतील. त्याच्यानंतर पब्लिश ऑफ NRI कॅन्डिडेट मेरिट लिस्ट 21/8/2024 लागेल. त्याच्यानंतर अलोकेशन राऊंड सेकंड 26 तारखेला 26 ऑगस्ट 2024 रोजी BEd ॲडमिशनसाठीच्या
दुसऱ्या राऊंडची यादी लागेल. अलोकेशन राऊंड सेकंड, दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला मेसेज आलेला असेल. तुम्हाला महाविद्यालयाला सुद्धा त्यांच्या लॉग इनमध्ये 26 तारखेला नावं आलेली असतील. मग सेकंड राऊंडची ॲडमिशन कधी होणार आहेत? आपण आपली कागदपत्र सगळी महाविद्यालयाच्या सूचना, CET सेलने दिलेल्या सूचना, लागणारी डॉक्युमेंट हे सगळे तयार ठेवायचे आहेत पहिल्या राऊंडच्या सुद्धा वेळी आणि दुसऱ्या राऊंडला सुद्धा. तर दुसरा राऊंड जो आहे तो त्याचा कालावधी आहे कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड सेकंड 28 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये तुम्ही राऊंड 2 साठी ॲडमिशन घ्यायचं आहे. कॉलेजला ॲडमिशन मिळाल्यानंतर कॉलेजला तुम्हाला जी डॉक्युमेंट तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना अपलोड केलेली आहेत ती सगळी डॉक्युमेंट तुम्हाला संबंधित महाविद्यालयाला दाखवावी लागतात, त्यांच्याकडं जमा करावी लागतात, तेव्हा तुमचं ॲडमिशन होतं. ठीक आहे. 28/8/2024 ते 30/8/2024 या कालावधीमध्ये BEd राऊंड 2चे ॲडमिशन होतील. त्याच्यानंतर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन पोर्टल, CET पोर्टलला महाविद्यालय BEd कॉलेजेस 31/8/2024 रोजी दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांच्याकडे किती ॲडमिशन झालेत ह्याचा रिपोर्ट करतील. त्याच्यानंतर प्रोसेस सुरू आहे कॅप 3 राऊंडची. ती प्रोसेस कशी आहे बघा. कॅप राऊंडचं शेड्यूल दिलेलं आहे. तर ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्या मुलांनी 10/8/2024 ते 3/9/2024 या कालावधीमध्ये प्रथम रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरच तुम्हाला ॲडमिशन मिळेल, अन्यथा ॲडमिशन मिळणार नाही. ठीक आहे. तर इथं तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड 3 अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 3 याचा कालावधी आहे 10/8 ते 3/9/2024. त्याच्यानंतर राऊंड 3साठीची वॅकंट सीट पब्लिश होतील. डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट फॉर राऊंड 3 31 ऑगस्ट 2024ला वॅकंट जागा तुम्हाला समजतील. त्याच्यानंतर ज्यांनी ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट एडिट द कॅप ॲप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर द कॅन्डिडेट त्याचा कालावधी 1 सप्टेंबर 2024 ते 3/9/2024. ज्या लोकांनी ऑलरेडी फिल्ड अ कॅन्डिडेट एडिट द कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय दुरुस्त्या करायच्या असतील, कॅटेगरी बदलायची असेल, कॅटेगरीमधून ओपन जायचं असेल किंवा कॅटेगरीमधीची डॉक्युमेंट तुमच्याकडं आता प्राप्त झाले असतील ते तुम्हाला अपलोड करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 1/9/2024 ते 3 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये हे बदल करता येतील. त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग तिसऱ्या राऊंडसाठीचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला 1 सप्टेंबर 2024 ते 3 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये भरता येईल. मग तिसऱ्या राऊंड संदर्भात सिक्युरिटी, स्क्रुटनी आणि अपलोडेड डॉक्युमेंट अँड फील्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द एक्सपर्ट कमिटी त्याच्यातनं तुमची 1 सप्टेंबर 2024 ते 5 सप्टेंबर 2024 तुम्ही अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची स्क्रुटनी होईल. त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. तुमचे डॉक्युमेंट ओके असतील तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाईड असा मेसेज येईल. डॉक्युमेंट तुमची पुरेशी व्यवस्थित नसतील, त्याच्यात प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला तुमच्या क्युरीज संदर्भातला मेसेज तुमच्या लॉग इनमधून तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर राऊंड 3 ही संपूर्ण राज्यासाठी असेल. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागेल 6 सप्टेंबर 2024 रोजी. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रीव्हियन्स तुमच्या डॉक्युमेंट संदर्भातल्या क्युरीज दूर करण्यासाठी 7/9/2024 ते 10/9/2024 या कालावधीमध्ये तुम्हाला त्यासाठी मुदत दिलेली आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड 3 तिसऱ्या राऊंडसाठी 13 सप्टेंबर रोजी राऊंड 3ची यादी डिक्लेअर होईल आणि अलॉटेड राऊंड 3 18/9/2024ला MRI त्यानंतर अदर महाराष्ट्र स्टेट या लोकांची 18/9/2024ला यादी लागेल आणि जे नॉर्मल रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांची 13/9/2024 रोजी राऊंड 3ची यादी फायनल मेरिट लिस्टची यादी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड 3 19/9/2024 ते 23/9/2024 म्हणजेच 19 सप्टेंबर 2024 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये जाऊन तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी ॲडमिशन घेता येईल.
आणि कॉलेज नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे किती ॲडमिशन झाली याचा रिपोर्ट CET सेलला 24 सप्टेंबर 2024 रोजी देईल. ते हे 3 राऊंड झाल्यानंतर याच्यातून ज्यांना प्रवेश मिळालेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फॉर कॅप सीट, तर त्यांना जो प्रवेश मिळतो तो कशा पद्धतीने मिळतो तर याची सुद्धा प्रोसेस आहे. 24 सप्टेंबरला वॅकंट सीट, कॉलेज वाईज वॅकंट सीट तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवर कॉलेज वाईज डेटा चेक करून पाहता येईल. त्याच्यानंतर कॅन्डिडेट फिल इन ऑनलाईन ऑप्शन कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन 25/9 ते 26/9 कॉलेज लेवल राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी तुम्हाला पुन्हा ऑप्शन निवडावा लागतो. हे ऑप्शन निवडल्याशिवाय तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला ॲडमिशन मिळत नाही. त्यामुळे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऑप्शन निवडावे लागतात. त्याचा जो कालावधी आहे तो 25/9/2024 आणि ते 26/9/2024 या 2 दिवसामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी ऑप्शन निवडता येईल. त्याच्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन फॉर कॅप सीट अँड मॅनेजमेंट कोटा सीट इफ ॲप्लिकेबल. BEdला कुठलाही मॅनेजमेंट कोटा नाही आहे. तर 27/9 तारखेला कॉलेज त्यांच्याकडं ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांच्या कॉलेजची ज्यांनी मागणी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांची 27 सप्टेंबर 2024 यादी पब्लिश करेल. तीही CETच्या पोर्टलवरतीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर बघा कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड. 27/9 तारखेला नोटीस बोर्डवरती कॉलेजकडे इनरोल झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईनच फॉर्म भरून जी नावं कॉलेजमध्ये आलेले त्याची यादी 27/9/2024ला लागेल. कॅन्डिडेट सीक ॲडमिशन ॲज पर डिक्लेअर्ड मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अँड कॉलेज कन्फर्म ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन. 28/9/2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्येच तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी त्या संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन ॲडमिशन घेता येईल. आणि कट ऑफ डेट ॲडमिशन ह्याच्यानंतर कुठलीही ॲडमिशनची प्रक्रिया बाकी राहणार नाही असं टेंटेटिव्ह हे सगळं शेड्यूल CET सेलने पब्लिश केलेलं आहे. तर या तारखाला अनुरूप आपण कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करून हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.